खासदार कंगना रनौत नंतर आता योगगुरू बाबा रामदेव यांनी झेंझीवर जोरदार निशाणा साधलाय। झेंझींनी भारताला बदनाम केलं असं वक्तव्य त्यांनी केलंय। रामदेव बाबा यांनी नेमकी हे वक्तव्य केलंय। रामदेव बाबा यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पिछले दोनों जंतर मंतर पर को जैनजी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलोच हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। हमने हमेशा बड़ों को आदर दिया है। माता पिता गुरु और बड़ों के बताए पथ पर हम आगे बढ़े हैं। लोकतांत्रिक संवैधानिक मानवीय नैतिक आध्यात्मिक मूल्यों को मरने ना दें। अपने बच्चों को भी समझाएं, गाली गलोच नहीं करें। आपको यदि विरोध भी करना है तो वो भी विवेकपूर्वक करें। दरम्यान रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मॅडम। मॅडम, आपण बघतोय की पुन्हा एकदा झेंझी विरोधामध्ये वक्तव्य करण्याची मालिका सुरू झाली आहे आणि रामदेव बाबा यांनी आता हे झेंझींनी भारताला बदनाम केलं असं वक्तव्य केलंय। मुळात रामदेव बाबांनी योग सोडून जो योगाचा धंदा सुरू केलेला आहे त्यामुळे योग बदनाम होतोय। त्यामुळे रामदेव बाबांनी आधी स्वतः किती आंदोलनं केलेली आहेत, काळ्या पैशाच्या वरची त्यांची केलेली वक्तव्य आता कुठे गेलेली आहेत आणि एका आंदोलनामध्ये रामदेव बाबा कोणत्या स्थितीत पळून गेले होते हे आम्हाला पुन्हा त्याचे व्हिडिओ आणि व्हिज्युअल त्यांना दाखवण्याची वेळ येऊ नये। मला असं वाटतंय की धंदापाण्यातला माणूस आहे तर त्याने धंदापाणी करावा। रामदेव बाबांचा खराच प्रकरणामधले जे सचिव होते पोकळे, या पोकळेच्या सोबतची जी भागीदारी आहे या भागीदारीवर अजून आमचं भाष्य करणं बाकी आहे। मला वाटते रामदेव बाबांनी झाकली बोट लाखाची आणि उघडली तर राखेची करू नये। नक्कीच धन्यवाद मॅडम दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण बघतोय सुषमा अंधारे ठाकरे सेनेच्या उपनेत्या आपल्या सोबत होत्या आणि रामदेव बाबांनी यांनी योग सोडून योगाचा धंदा सुरू केलाय। त्यांनी धंद्या पाण्यामध्येच राहावं, यामध्ये पडू नये असं वक्तव्य सुषमाजींनी केलंय। आपण पाहतोय झेंझींनी भारताला बदनाम केलं असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलंय। विरोध करायचा असल्यास सद्बुद्धीने करावा, लोकशाही मार्गाने विरोध करा। झेंझींनी भारताला बदनाम केलं असं रामदेव बाबा यांनी वक्तव्य केलंय। आपण पाहतोय 2 दिवसांपासून कंगना रनौत असेल, भारतीय जनता पक्षाचे काही नेते असतील, काही मंत्री असतील, यांनी देखील झेंझींच्या विरोधामध्ये आता आग ओकायला सुरुवात केली आहे आणि यामध्ये आता रामदेव बाबा यांची देखील एंट्री झाली आहे। संसदेमध्ये देखील या सगळ्या गोष्टींवरनं गदारोळ झालेला बघायला मिळाला। जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे झेंझींनी भारताला बदनाम केलं असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय।